मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. हे ज्ञान कसले हो? एकमेकांना लुबाडायचं, एकमेकांना लुटायचं, एकमेकांना हाणायचं की निसर्गाची नासधूस करून पैसा कमवायचा? कारण अवघा रंग एक झाला असं म्हणत पांडुरंगात विलीन व्हायला कुणाला वेळ आहे? संत सावता माळींना त्यांच्या शेतातच विठ्ठल सापडले. तुकारामांच्या घराशेजारी जरी विठ्ठलाचं मंदिर होतं तरी ते ध्यानासाठी, पांडुरंगाच्या भेटीसाठी डोंगरातच जात असत. ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे गुरुबंधू निवृत्तीनाथ पहाटे पाठे उपासनेसाठी नदीच्या शेजारी जात. संत नामदेव असतील, एकनाथ असतील, जनाबाई असतील, ह्या सगळ्यांना निसर्गातच विठ्ठल सापडला. आणि म्हणूनच हे मुक्तीचं ज्ञान मिळण्यासाठी साधू संत, ऋषीमुनी हे सगळे निसर्गातच जातात. दक्षिणेच्या बालाजीला सोन्या चांदीत पाहायला, माझा विठुराया पाना फुलात न्यायला. आपण सगळेच वारकरी आहोत आणि प्रत्येक वारकरी हा एक शेतकरी असतो. पण आपल्या शेतात विठ्ठल आहे का हो? आपल्या शेतात पशुपक्षी, झाडं, माती तरी शिल्लक राहिले का? चंद्रभागेला कोणी दूषित केलं? शेवटी जाता जाता हेच सांगावं असं वाटतं की शेकडो वर्षाची जशी वारीची परंपरा आपण राखली तसा निसर्ग राखायला पाहिजे का? शेवटी काय तर ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.